दिवशी आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या दिवशी एसपी साहेबांनी पण मला सगळं सांगितलं. फक्त आमची एकच विनंती आहे, बिराजदार साहेब होते ॲडिशनल एसपी, त्यांनी सुद्धा मला सांगितलं, फक्त आमची एकच विनंती आहे की याची पूर्णपणे सखोल चौकशी व्हावी, कुणाला याला पाठीशी घालू नये. तो आजर असेल, जहीर अशी कोण असतील, समजा कुठल्या आमदार बिमदाराचा त्यांना असतील सपोर्ट, तर या सगळ्या गोष्टी, जो मुलगा स्टेटस टाकतो साहेब डायरेक्ट खंबीर साथ म्हणून, याचा अर्थ काय होतो सांगा तुम्ही? सरळ याचा अर्थ होतो ना की हे कुणाच्या तरी राजकीय ओढत असताना झालेले, कुणातरी पाठिंबा आहे, कुणातरी त्याला सपोर्ट पडदे आणून करते. आज ती आई, आता मी जाता ती मुलीची आईची अवस्था तुम्ही बघायला पाहिजे होती, किती वाईट झाली. आणि हे एवढा माज मस्ती करून परत स्टेटस टाकून अजून परत आपल्यावरतीच हे करणार आमच्यावरती, म्हणजे ही कुठली कायदा सुव्यवस्था सांगत आपण? कसला कायदा? म्हणजे कायदा सुव्यवस्था काय होतो? आम्हालाच होतो लागू, त्यांनी मात्र कसा उत्मात करू दे. पण तो मुलगा क्रिमिनल आहे, गुन्हेगार आहे, तो आजर नावाचा त्याचं होतं, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत अॅट्रॉसिटी पासूनची. आपल्या आता रेकॉर्डवरती ते सगळे असतील ना साहेब गुन्हे, आपल्याला माहिती आहे. खरं तर त्याच्यावर आमची मागणी की त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्याला जिल्ह्याबाहेर करून त्याच्यावर कडक कारवाई करा दोघांवरही. तो जहीर आहे, तो आजर आहे, ती कोण आहे? आजर जहीरच आहे ना, तो पोरगा कोण घेऊन गेला जहीर आयान, जहीर आणि आयान, आणि तो दुसरा तो आजर जो त्यांना पाठीशी घालतो चुलता. आपल्या रेकॉर्डला असेल साहेब, आपण आम्हाला माहिती द्या त्याच्यावर गुन्हे आहेत का नाही मला एवढंच सांगा साहेब. गुन्हे आहे पण अॅट्रॉसिटी सारखे साहेब गुन्हे तुम्ही मला सांगा. अॅट्रॉसिटी गुन्हा आहे, अनेक वेगवेगळे गुन्हे, जामीन पण नाही घेतला. आज तो माणूस म्हणजे अजून एवढा उत्मात करत असतील, आज पार घरापर्यंत आला आमच्या. म्हणजे उद्या आमच्या असं वाटेल आम्हाला की आमच्या मुले आम्ही घरात बंद करूनच ठेवाय, बाहेरच पाठवू नये, शिक्षण पण घरातच करावं, अशी अवस्था यायची वेळ झाली साहेब. एक पोलीस अधिकारी साहेब तुम्ही म्हणून किंवा मी एका समाजाचं काम करतोय, दोन्ही बाजूला ठेवा. फक्त तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, सरळ स्पष्ट दिसते की त्यांचा उद्देश काय. या गोष्टीला प्रेम नाव जाणून बुजून दिलं जाते, त्याच्या मागे वेगळे काहीतरी यांचे मनसुबे, थोडक्यात हे जिहादी प्रकार स्पष्ट सांगतो साहेब तुम्हाला की ह्याच्यामध्ये जर का बरं त्या मुलीचं काही लग्न झाले का त्याच्यासोबत? नाही. तिने तो पेहरावा का केला बरं? तिला माहिती का ह्या गोष्टी सगळ्या? कुठं झालं जाताना मुलगी हिंदू होती आणि ती लगेच कसे लग्नाला काढताच ती लगेच मुसलमान झाली? कुठली प्रक्रिया झाली? कोणती प्रक्रिया सांगा बरं? टिकली काढायचं, हे करायचं स्पष्ट नाही साहेब. आज एवढ्या ज्या भावना सर्वांच्या ज्या भडकल्या आहेत ना, तुम्हाला सांगतोय सगळीकडे एवढं वातावरण झालंय, ह्याचं मागचं तेच कारण आहे की त्या मुलीला जाणून बुजून त्यांनी तो पेहरावा करून बसवला. आता मला ते मोशे म्हणजे जातीला नाही, हेच जर का कुठे जर का समोरचे जे ज्यांनी घेऊन गेले त्यांची जर का मुस्लिम समाजाची एका ठिकाणी तालुक्यामध्ये जात असती, कोंडवा बिडवा त्या साईडला, तिथं जाऊन आपल्या कुठल्या पोरांनी, तर पोलिसांचं यायचं पण त्याच्या अगोदर यांनी त्यांची वाट लावली असते. सगळं जाळून टाकले, घरं पार जाळून टाकण्यापर्यंत यांची हिंमत जाते. त्यावेळेस पोलीस प्रशासनाला पण ऐकत नाही. इथं मात्र यांनी सगळं करायचं, एवढं मोठं हे करून सुद्धा परत स्टेटस टाकायचे, परत ताट मांडणी परत अजून हे करायचं. हे कोणतं कायदा सुव्यवस्था सांगा साहेब? म्हणजे आमची तुमच्यावरती आम्ही अजिबात कुठलंही असं हे करत नाही किंवा तुमच्यावरती आम्ही आरोप करत नाहीये. फक्त याच्यात काय होतंय की एका मुलीचं हक्क म्हणजे त्यांचे पूर्ण पिढ्या याच्यात संपल्या. म्हणजे हे जर का मुलगी उद्या जर का तिथून नाही आली आईकडे तर संपलं नाही, त्यांचं कुळच पूर्ण संपलं. गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे. सगळे जी गोष्टी आहेत त्या आपण मान्य कोर्टाच्या पूर्णपणे आम्ही त्यांच्या समोर मांडलेले आहे. त्यानंतर मुलगीला बाबा कोर्टाच्या आदेशाने आम्ही एका ठिकाणी ठेवलेलं आहे. पुढे ह्याच्यामध्ये तपास तुम्ही ऍक्च्युली माझे अशी म्हणजे तुम्ही कायदा आणि कोर्टाच्या आदेशानुसार जाता अगदी 100% आम्ही सुद्धा. पण त्या मुलीला जर का शिंदे साहेब आईचे थोडं सहवासात दिला असतं किंवा आईला तिथं बोलून किंवा तिच्या भावाला बोलून त्या आई भावाच्या सहवासात दिली काही गोष्टी, कारण कसली मुलगी आपल्या आईकडे जे सांगते ते कुणाकडे सांगू शकत नाही सगळ्या गोष्टी, तर कदाचित त्या मुलीने काही गोष्टी आईपुढे सांगितल्या असतात. पण त्या मुलीला आईच्या ताब्यातच दिलं नाही, आई पुढे दिलंच नाही. आईला, भावाला, मामाला सगळ्यांना वेळ दिलेला आहे त्यांना भेटण्यासाठी. संदीपला माहिती आहे, मी दवाखान्यात किती वेळ होतो इथं आईसोबत किंवा काही गोष्टी झाल्या. संदीप होता त्या दिवशी नाही का, चुलता चुलते आईच्या ताब्यात दिलं तर आता मला सांगितलं आहे की आम्हाला बोलून पण नाही, बोलून दिलेलं आहे 100%. कमी वेळ दिला मग वेळ कमी द्यायचा विषय नव्हता. तेवढा आपण मुलगी आता सज्ञान आहे, मुलीला आणि मुलीच्या दोघांना वेळ पुरेसा दिलेला आहे नाही का? नाही साहेब, सज्ञान मुलगी 100%. त्या बाबतीत आम्ही पण म्हणत नाही. तुम्ही मी मध्येच म्हणतो ना, तुम्ही कायद्यानुसार सगळ्या गोष्टी करताय ते अगदी योग्य.
पण ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण तपास जर का व्यवस्थित त्याच्यामध्ये शंभर तपास प्रेम प्रकरण बघून आलो तुम्ही. आज गिरायकाचे शंभर टक्के. तपास होणारच आहे ना मी पुढे. आता आहे ना वाघमोडे साहेबांशी पण बोलतो. वाघमोडे साहेब आणि प्रशांत धोले साहेब त्यांनी मला सांगितलं सगळं ह्याच्यामध्ये साहेब त्या मुलीची इच्छा तशी बघायला गेलं तर ती मुलगी दबाव करेल मला थोडक्यात काय माहिती त्या मुलीच्या इच्छा थोड्या प्रमाणात बाकी गर्दी काम नका थोडं बापू मुलीची काय थोडी बहुत इच्छा आहे इकडे आईकडे पडून यायची आहे असं नाही पण तिला जे काहीतरी तिच्यावर दबाव किंवा तिला बळजबरी म्हणण्यापेक्षा ब्लॅकमेलिंग हे प्रकरण आहे. मग ते तिला तसे व्हिडिओ बनवलेत का आमचा संशय किंवा 100% हा, तिला ऍक्च्युली कोर्टापुढे सक्सेस झालेले नाही इन कॅमेरा प्रायव्हेट कोर्ट आम्ही त्याच्यावर सगळ्यांमध्ये तपास करू. नाही, आम्ही त्याच्यावर तुम्ही तुमच्याकडे जर का मोबाईल मध्ये आता आम्ही बघितलं त्या पुढच्या सही मागची सही दोन्ही मध्ये फरक आहे. नाही ह्याच्यावर तपास 100% होणार ना. तुमच्या जे शंका मांडल्यात ना बापू ते 100% तपास होणार. म्हणजे फक्त त्याला धरून नाही तुमच्या जे क्रॉस तुमचं आहे त्याच्याबद्दल ते चेकिंग करणारच ना. कारण की धर्माचा द्वेष करायचा याच्यात संबंध येतच आहे पण जर का जिहादी सारखं प्रकरण हे असेल तर आज बिग वन मध्ये झालं उद्या आजूबाजूला पसरून ह्याने जर का उत्मात केला तर उद्या ह्याहीपेक्षा भयानक परिस्थिती होऊ शकते. म्हणजे आमचं हे म्हणणं की वेळी जाण्यात जर भाटला वेळी जायचा तुम्हीच त्या गोष्टी करणार आहे. तुम्हीच आळवणार आहे त्या गोष्टी. केरळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ नाही लागणार साहेब. पुन्हा आज कसं झाले पण भागात तुम्हाला माहिती तिने काढलेले बेकार परिस्थिती झाली लवचिक. आज सरकत चाललंय जसं जसं पुढे सरकत चाललंय. मी काही तुम्हाला समजणे हा 100% तेच आहे पण त्यात संशय त्याच वाजून जातोय की त्या मुलीच्या व्हिडिओ ऍफिडेव्हिट बाकीच्या सर्व गोष्टी किंवा त्या मुलीचे जे 100% पडताळलं जाणार. तुमच्या काय आणि शंका आहे ह्याच्या मागे राजकीय सपोर्ट एका मोठ्या नेत्याचा हे मी काम होतो ते ऍफिडेव्हिट